आरोही 11 विपक्ष ओमकार 11 अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि विनंती असेल स्कोररच्या भूमिकेमध्ये व्यवस्थापन समितीला आपण एक स्कोरर पाठवून द्यायचे. चला व्यवस्थापन समितीला विनंती असेल आपण एक स्कोरर जो मात्र पाठवायचे. आणि नक्की सुवर्ण संधी असेल जी मात्र सन्माननीय अक्षयदादा भोईर साहेबांच्या माध्यमातून पवन जाधव यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 789 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पण समोर देखील तितकाच घातक गोलंदाज आहे कांबा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख तोच आकाश सुरुशे आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीसाठी आलेली आरोही टीमसाठी तो गोलंदाजी सन्माननीय ज्ञानेश्वर शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारास 1011 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कोणत्याही फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी असेल. एस पंचांचा हिरवा कंदील येत असताना अगदी पाहायला गेलं तर 2 अप्रतिम असे हे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जिगरी मित्र जे मात्र आमने सामने असतील. जेव्हापासून आम्ही सकाळी आलो असो खांद्यावरती हात दोघेही एकमेकाच्या टाकून जे मात्र होते आता मात्र मॅच मध्ये एकमेकाच्या विरोधात खेळत असताना पंचांचा हिरवा कंदील दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल पंचांचा इशारा येत असताना सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली. पहिला चेंडू जो मात्र नो पंचांचा इशारा येत असताना फ्री असेल सुवर्ण संधी जी मात्र बॅट्समनसाठी उघडा डोळे पहा नीट असेला चेंडू फ्री हिट. आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकेल का फलंदाज पवन जाधव पाहूया थोड्याच वेळात आपल्याला कळून जाईल. एकही चेंडू अजून हाताळला नाही आणि 2 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे अगदी आपण पाहायला गेलं ना तर बॅटीची एज लागते. यष्टी रक्षक चेंडूवरती आले. तत्पूर्वी घेतलेली ही सिंगल आणि धावसंख्या आहे की पुढे 3 धावा या धावफलकावरती आहे. 3 रन ऑन द बोर्ड. 3 धावा या धावफलकावरती. इथे मात्र चेंडू हवेत असेल. उंची जास्त एलिव्हेशन कमी. दोन्ही खेळाडू म्हणत होते की तू घे मी घेतो. दोघांनी काही घेतलं नाही. आणि अगदी आपण पाहायला गेल्यानंतर कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण उद्ध्वस्त झालेला आहे. आणि तत्पूर्वी 2 धावा ज्या मात्र बॅट्समननी घेतल्या. तुम्ही दोघं काहीच घेत नाही, तुम्ही दोघं कॅच घेत नाही, मग मी 2 धावा घेतो असं ऋतिक म्हणत असताना 2 धावा ज्या मात्र घेतल्या आणि धावसंख्या असेल 5. 5 रन ऑन द बोर्ड. चांगल्या प्रकारचा चेंडू पण थोडीशी खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. वाईड बॉल पंचांचा इशारा येत असताना धावसंख्या एकनी पुढे 6 धावा या धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती. आज एकूण 9 सामने जे मात्र आपल्याला कव्हर करायचे आहेत. उद्या 11 सामने जे मात्र कव्हर करायचे आहेत. इथे
डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकतो. धावसंख्या असेल धावफलकावरती 6. 6 रन ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती. आकाश सुरोशे कांबा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तोच आपल्याला पाहायला मिळतो खेळाडू, जो मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला देखना नजराना क्षेत्ररक्षक असतील, पण अगदी चेंडू सीमा पार जात असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स क्लिअर करत असताना चौकार. दहा धावा या धावफलकावरती आहेत. 10 रन ऑन द बोर्ड. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 10 धावाच्या मध्ये खर्च केल्यात. हा गोलंदाज जो आहे ना तो अगदी 1 वर्षा पहिले काय गोलंदाजाकडे धार होती, अगदी 10 धावा देखील डिफेंड करायचा, 7 धावा देखील डिफेंड करायचा, पण इथे अगदी सूर त्याचे निरागस झाले नाहीये. इथे मात्र झेलची मात्र पकडली गेली आहे. आपल्या नावाला साजेशी अशी मात्र गोलंदाजी या 5व्या चेंडूवरती गेली आहे, जे मात्र फॉलो थ्रूमध्ये चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाजाची केळी संपुष्टात. फलंदाज बॅक टू दी डगआउट. संघाला लागलेला षटका क्रमांक पहिला. ऋतिक बॅक टू दी डगआउट. सागर बनकरी जे अप्रतिम असे खेळाडू आहेत. गावदेवी क्रिकेट संघ कांबा या टीमसाठी. आणि ज्ञानेश्वरजी बनकरी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल, जो मात्र सागर यांच्यासाठी. इथे सेन्सिबल क्रिकेट इनसाइड आउटचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले रूम क्रिएट केला. तत्पूर्वी सिंगल धावची मात्र एक्झिक्यूट करण्यात आली. षटक क्रमांक पहिलं, जो मात्र समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 11 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र कुणाल 11 विपक्ष SB पावशेपाडा संघ. दोन्ही संघांना विनंती असेल खेळाच्या दृष्टिकोनातून आपण तयार राहायचंय. कुणाल 11 संघ, SB पावशेपाडा संघ. दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अगदी बाहुबली आहेत कांबा टीमचे. इथे मिसटाइम फटका असेल, क्षेत्ररक्षक असतील, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये उचलतील फेकतील घेतलेली सिंगल. 12 धावा या धावफलकावरती आहेत. 12 रन ऑन द बोर्ड. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील, जे मात्र ऋतिक. इथे झेल सुटलेला आहे. झेल तुम्हाला पकडणं गरजेचं आहे मित्रांनो, अन्यथा मॅच जी मात्र सुटेल तुमच्या हातामधून. 2 धावा तोपर्यंत घेतल्यात. म्हणजे इथं असं झालं, भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल देखील चोरीला गेली. कॅच पकडायचं होतं. पवन जाधवसाठी एक सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारात 7, 8, 9
789 रुपयाचं कॅश प्राइज असेल अक्षयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. क्या बात आहे. इथे चेंडू सरळ निघून जातो काउस कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून येत आहे अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. पवन जाधव ब्रँडेड षटकार. येस पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल. 789 रुपये जे मात्र लागू झालेले आहेत पवन यांच्यासाठी. पवन नावातच दरार आहे. मग ते पवन केने असतील किंवा पवन जाधव. इथे सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 2नी पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल बघता बघता 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. ओमकार 11 संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आरोही 11 संघाला आमंत्रित केलंय. 1.4 षटक समाप्त झालेत. इथे फटका आपण पाहू शकतो जो मात्र मारायचा प्रयत्न होता पण डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक असेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा ज्या मात्र आल्या होत्या. या षटकाचा विचार केला ना तर या षटकामध्ये देखील 5 चेंडूंमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. तर मात्र हा शेवटचा चेंडू जो मात्र उरला आहे आणि या शेवटच्या चेंडूमध्ये पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. 2 खेळाडू होते पण चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील पवनची केळी संपुष्टात. पवन बॅक टू दी डगआउट. असेल ज्ञानेश्वरजी बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एकीकडे असतील कुणाल 11 संघाचे कॅप्टन हिरामनजी खरकर. दुसरीकडे असतील विकी मॅन फ्रॉम पावशेपाडा. SB 11 पावशेपाडा टीमचे कॅप्टन. पावशेपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करायचा डिसिजन घेतलेला आहे. इथे ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल धाव आणि येस आपल्याला पाहायला मिळेल एक धाव जी मात्र ऍड होईल. धावसंख्या 24-24. 24 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील चेंडूला गॅदर करतील. 2 डाऊन. तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल वाईड. +1 या एकूण 2 धावा. 2 धावा ऍड होतील.
हा तिसरा चेंडू असेल आणि तिसरा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू जो मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा या धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज. इथे मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशांच्या माध्यमातून चूक मात्र पाहायला मिळाली. पिंटू आणि पिंटू यांच्या जोडीला सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 29-29. 29 धावा या धावफलकावरती आहेत. चार चेंडू 29 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज. इथे फटका मिस टाइम आहे. मिस टाइम फटका आपल्याला पाहतोय. चेंडू पडतोय नुमान्स लँडमध्ये. तत्पूर्वी घेतलेल्या या 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे सरकेल. 31. 31 धावा या धावफलकावरती आहेत. आरोही 11 विपक्ष ओमकार 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथे सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 33 धावा या धावफलकावरती आहे. 33 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा षटक मार्गस्थ असेल. विनंती असेल पंचांना टीम मिटिंग घेऊन द्यायची नाहीये. प्लीज मित्रांनो सहकार्य करा. टीम मिटिंग घ्यायची नाहीये. गोलंदाज येईल चेंडू टाकण्यासाठी. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पिंटू पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला सागर पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आयुष पाहायला मिळतील या चौथ्या षटकामध्ये. तर याच दरम्यान आतिशी भोईर जे अप्रतिम असे खेळाडू आहेत वरप गावाचे त्यांच्या समवेत पिंट्या दादा वरप गावचे एक अप्रतिम खेळाडू हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे मात्र झेल जी मात्र ड्रॉप झालेली आहे. झेल ड्रॉप झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव जी मात्र ॲड होईल. धावसंख्या असेल 34. 34 धावा या धावफलकावरती आहे. 34 रन ऑन द बोर्ड. एकाड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे आणि या 4 चेंडूंमध्ये चांगल्या प्रकारची फटकेबाजी करणं गरजेची आहे. आज जे मात्र मॅचेस खूप लेट सुरू झाले त्याला अनुषंगून आपण 4 षटकांचे सामने जे मात्र खेळवत आहोत. इथे टाकलेला बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल पंचांचा इशारेत असताना धावसंख्या धावफलकावरती धावा जे मात्र 35 पाहायला मिळतील. 35. 35 धावा या धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. सागर बनकरी आणि पिंटू अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 6 चेंडूंमध्ये 8 धावा पिंटू यांनी बनवल्यात. वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 3 धावा या सागर बनकरी यांनी बनवल्यात. नक्कीच वर पाहायला गेलं तर उन्हाचा तडाखा जो मात्र बसलेला आहे आणि अशा वेळी जल हे तो जीवन आहे आणि त्यामध्ये सरबत असला तर नक्कीच पाहायला गेलं तर 4 छान. आणि खेळाडू कक्षाच्या बाजूला जे मात्र सरबताचा एक स्टॉल लागलेला आहे. तर ज्याला कोणाला जर सरबत खायचा असेल तर नक्कीच आपण 10 रुपये ग्लास घेऊ शकता. चला स्पीडअप करायचे. 35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 35 रन ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत.
इथे खेचून मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील डीपमध्ये, पण अगदी आपण पाहायला गेलं ना तर त्यांच्या माध्यमातून थोडंफार फंबलनेस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि येस, पण बघता बघता चेंडू सरळ निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट चौकार. मात्र लकी चौकार असेल जो मात्र फलंदाजी करणाऱ्या आरोही 11 टीमसाठी. 39 रन ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. धावांचा उच्चांक गाठू शकतील का? कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 45 रन जे मात्र धावांचा उच्चांक आहे 4 षटकांमध्ये आता तरी कामा प्रीमियर लीगमध्ये. पण इथून मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 45 धावांपेक्षा जास्त धावा बनवू शकतील का? कारण जर पाहायला गेलं ना तर उच्चांक गाठला होता आणि 45च्या 45 धावा ज्या मात्र चेस केल्या होत्या सलगच्या आपण पाहायला गेलं तर तिसऱ्याच षटकामध्ये. इथे फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक असतील त्यांच्या वाग्याच्या बाहेर. चेंडू सरळ निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चेंडू सीमा पार आणि मिळत आहेत या 4 धावांचा. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. 43 धावा धावफलकावरती आहेत आणि चेंडू झाले जे मात्र 4 या षटकामधील. 2 चेंडूंचा खेळ जो मात्र अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला एलिव्हेशन आहे. डिस्टन्स असेल की नाही पाहू शकतो. येस, आपण डिस्टन्स नव्हतं या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय एक झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाज सागर बनकरी यांचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन. झटका क्रमांक 2 मैदानाच्या आत. आज चेंडू झालेले आहेत. 43 धावा या धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षक होते आणि विकेटचं पतन. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागील 2 चेंडूवरती 2 विकेटचं पतन झालं. 43 धावा धावफलकावरती 44 धावांची गरज असेल विजयासाठी जी मात्र ओमकार 11 संघाला. 24 चेंडू आणि 11.00च्या सरासरी बनवायचे धावा 44. 44 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 24 बॉल्स टू विन द मॅच.
स्पीडअप करा. बघा संध्याकाळ झालेली आहे, स्पीडअप करा. लाईटकडे बघा. आबा आणि त्यांच्या जोडीला भागेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भागेशचा जर विचार केला ना तर कांबा टीमसाठी जो खेळाडू अगदी रेड डॉट फॉर्ममध्ये आहे, मैदान कुठलाही असो, स्पर्धा कुठलीही असो, दरार जो मात्र भागेशचा असतो. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. पॉवर प्ले शिवाय अगदी जर विचार केला ना तर रेग्युलर षटकांमध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. तोच खेळाडू पॉकेट साईज डायनामाइट, छोटा तीर घाव करे गंभीर, अशा प्रकारचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय भागेश. आणि भागेशवरती जिम्मेदारी असेल तब्बल 24 चेंडू आणि 44 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सन्माननीय ज्ञानेश्वरजी बनकरी साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारास 1011 रुपयाचं कॅश प्राईज असेल. कुठलाही खेळाडू असो त्याला 1011 रुपयाचं कॅश प्राईज असेल. अटी व शर्ती लागू, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. 3 चेंडू 3 षटकार. पंचांचा हिरवा कंदील येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल 3, 2, 1, 0. लेट्स प्ले. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे, कारण एक अप्रतिम असा खेळाडू जर बाद करू शकले असते. यस, इथे मात्र फलंदाज बाद झालेत. कॅचच्या स्वरूपात नाही तर रनआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकतो. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. फलंदाज आबाची खेळी संपुष्टात. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद, विकेटचं पतन. गोलंदाज सज्ज. इथे टाकलेला बॉल, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेग आणि वेग ऋतिककडे देखील आपण पाहू शकतो. कॅलिबर आहे आणि ऋतिक आहे ना, तो एक अप्रतिम गोलंदाज आहे, तितकंच चांगला बॅटर आहे. अगदी पाहायला गेलं तर ऋतिकच्या समोर भागेश, शेर के सामने सवा शेर, वाघासमोर ढाण्या वाघ, जाबाज बनाम जिगरबाज, असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट यंग दोन्ही खेळाडू आहेत. कृणाल पांडे हा विपक्ष हार्दिक पांडे, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पंचांकडे अपील आपल्याला पाहायला मिळते. सागर बनकरी यांच्या माध्यमातून उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. अगदी या खेळाडूकडे कॅलिबर आहे. अगदी 3 ते 4 चेंडू जरी डॉट केले ना तरी एका षटकामध्ये 20+ धावा जे मात्र त्याच्या बॅटमधून येऊ शकतात, तितकं कॅलिबर आहे भागेशकडे. नॉन स्ट्रायकर एंडवरती आकाश आपल्याला पाहायला मिळतील. आकाश एक अप्रतिम असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश इथे बॅटीची कडा आणि दुसरा जीवदान मिळालेला आहे जे मात्र भागेशला. भागेशचा दैव बळवंत आहे आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर डोक्यावरती हात ठेवलाय ऋतिक यांनी. आता करू तर करू काय. एक डिक्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेले आहेत. 2 धावा आहेत धावफलकाप्रती. 44 धावांचा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आणि अगदी पाहायला गेलं ना तर 44 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी डगमगतोय जो मात्र ओमकार 11 संघ.
इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकतो वाईट बॉल. पंचांचा इशारा येत असताना वाईट बॉल. एसटी रक्षक चपळ आहे. एसटी रक्षण देखील चपळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट सुटली होती, बॅटीकडे लक्ष होता. आणि अशा वेळी जर पाहायला गेलं तर यशच्या मागे क्विक स्टंपिंग जी मात्र केली गेली, पण खेळाडू जे आहेत ते पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपपणे पोहोचले होते आणि त्याला अनुषंगून हा डॉट बॉल होता. 3 दफा या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 4 चेंडूचे मात्र झालेले आहेत. 20 चेंडू 41 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 20 चेंडू 41 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचंय. 4 चेंडू झाले, 3 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच रंगेल यात तीळ मात्र शंका नसेल, कारण धावांचा पाठलाग मोठा आहे. पण काय घडू शकतो हे सांगितले चेतन याने. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून सलगच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 3 धावा आहे. 3 धावा. संत गती, मंद गती, कासोचप कछवाचप खेळी जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांची अजूनही गरज आहे 20 चेंडूंमध्ये. 12+ धावा ज्या मात्र प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत. या धावा बनल्या जातील की धावा डिफेंड केल्या जातील थोड्याच वेळात कळेल, कारण बागेशकडे कॅलिबर आहे. बागेशकडे अगदी आपण जर पाहायला गेलं ना, कॅलिबरने भरलेला हा खेळाडू आहे. अनुभव देखील आहे या खेळाडूकडे. चार चेंडूंमध्ये जर विचार केला ना तर 3 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. गोलंदाज सज्ज, बागेश स्ट्रायकर एंडवरती. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील दूरवरती आणि येस इथे मात्र मोठा मासा गळायला लागला. बिग पिच डाऊन. फलंदाज बागेशची खेळी संपुष्टात. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होत असताना फलंदाज बागेश बॅक टू दी डगआउट. तीन धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. 19 चेंडू 41 धावा ज्या मात्र आपण पाहू शकतो गरज आहे विजयासाठी ओमकार 11 संघाला. आकाश आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आकाशकडे कॅलिबर आहे, ऋतिककडे देखील कॅलिबर आहे. 5 चेंडू झालेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम षटक जो मात्र हाताळलेला आहे ऋतिक यांनी. ऋतिक अप्रतिम असं खेळाडू आहे. 2 विकेट्स कॅरी केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली. 3 धावा ज्या मात्र खर्च केल्या आणि इथे मात्र मॅचचा संपूर्ण समीकरण जो मात्र चेंज झालेला आहे. स्पीडअप करायचे, टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, विनंती असेल स्पीडअप करायचे. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी ओमकार 11 संघाला. ओमकार 11 संघ बॅकफूटवरती आहे पण फ्रंटफूटवरती कधीही येऊ शकतो, कारण आपण पाहिलं आहे चेतनने ज्याप्रमाणे मॅच फिरवली होती त्याप्रमाणे ऋतिक देखील मॅच फिरू शकतो, त्याप्रमाणे अगदी आकाश देखील मॅच फिरवू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज A1 पवन पाहायला मिळतील.
तर याच दरम्यान कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख आहे तेच योगेश भोईर हे देखील मॅच एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या समवेत आमचे लाडके मित्र साहिल भोईर हे देखील आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अठरा चेंडू 41 धावांची गरज. गोलंदाज सज्ज पवन. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू हवेत असेल. डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झालेली चुकी तत्पूर्वी घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल आणि 2 धावा देखील कंप्लीट. कॅचेस विन द मॅचेस. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त झालेला आहे आणि 2 धावा ज्या मात्र ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 5 आपल्याला पाहायला मिळेल. 5 रन ऑन द बोर्ड. 2 विकेट डाऊन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पवन. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक असतील आणि अप्रतिम झेल. इथे मात्र फलंदाज आकाश जे मात्र पवेलियनच्या दिशेने परतत असताना संघाला लागलेला झटका क्रमांक 3 5 या आकड्यावरती. फलंदाज बाद. झटका क्रमांक 3 कुठेतरी विजयाचे स्वप्न विसरा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 3rd विकेट डाऊन ऑन द रन 5. सामना 5वा आपल्याला पाहायला मिळतोय. 4था सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टाकलेला बॉल वाईड बॉल. पंचांचा इशारा येत असताना पंचांचा इशारा आलेला आहे वाईड बॉल. 6 धावा या धावफलकावरती आहेत. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ निघून जातो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बाहुबली षटकार. पेनल्टी असेल. इथे फटका पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. मिस टाइम असेल. उंची जास्त, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. तोपर्यंत 2 धावा मात्र ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल या 2 धाव्यांच्या मदतीने. 14 धावा या धावफलकावरती. आमचे अगदी जवळचे मित्र राज यांच्या सुवर्णाक्षरामध्ये आपण पाहू शकतो स्कोररची भूमिका. अप्रतिम असे गोलंदाज आहेत. खांबा गावचा देखील त्यांच्या माध्यमातून अगदी बोलबाला राहिलेला आहे. चांगल्या प्रकारची कामगिरी. ऋतिक असो, त्यानंतर योगेश दादा असतील, सागर दादा असतील, सर्वांच्याच माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षक आणि झेलची शक्यता होती. झेलची मात्र ड्रॉप झालेली आहे. तोपर्यंत 2 धावाच्या मात्र कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने 16 धावा या धावफलकावरती आहेत. 16 रन ऑन द बोर्ड. 5 चेंडू झालेले आहेत. 16 धावा या धावफलकावरती. 44 धावांच्या आपण पाहू शकतो जो मात्र लक्ष आहे विजयासाठी.
राकेश वाळिंबे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल सुमित यांच्यासाठी. 3 चेंडू 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र लेट कटचा देखणा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातो. इथून मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक असतील उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेले या आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 रन. षटक क्रमांक दुसरं विशालजी पावशे यांच्या माध्यमातून देखील 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्पीडअप करायचे प्लीज सुमित साठी. चला स्पीडअप करायचे प्लीज, स्पीडअप करा. अगदी स्ट्रॅटेजी डिस्कस करत असताना JB ब्लास्टर संघाचे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतील. दीपकजी म्हरसे साहेब, सागर बनकरी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती या तिसऱ्या षटकासाठी. धावसंख्या असेल धावफलकावरती 18. विजयासाठी अजूनही धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 26 धावांची गरज आहे. इथे लेटकटचा देखणा नजराणा. एस बॅटीची कडा आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये ज्यावेळेस चेंडू गेला त्यावेळेस मिळाली ही धाव 1. 11 चेंडू 25 धावा असं समीकरण आहे. 11 चेंडूंमध्ये कंपल्सरी 25 धावांची गरज. ड्रेसिंग आणि चेजिंग जे मात्र बंधनकारक असेल. स्पर्धेचा नियमच आहे की ड्रेसिंग आणि चेजिंग जे मात्र बंधनकारक आहे. काळ्या पडद्याच्या बाहेर बसायचे पोरांनो. चला बाहेर बसा काळ्या पडद्याच्या मुलांनो. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील दूरवरती पण अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. जो मात्र क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी कंपल्सरी धावा ज्या मात्र वाचवल्यात. आणि तत्पूर्वी जर पाहायला गेले तर या एकूण 3 धावा ज्या मात्र ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22. 22 धावा या धावफलकावरती आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. एस 1 शॉट म्हणजे एकूण 2 धावा. एस 3 धावा. एस 3 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंड वरती बॅटर. नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला सुमित पाहायला मिळतील. सुमितच्या बॅट मधून जर पाहायला गेलं तर 5 चेंडूंमध्ये 15 धावा ज्या मात्र खर्च बनल्यात. आणि ऋतिक यांच्या माध्यमातून जर विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 1च धाव बनलेली आहे. 22 धावा धावफलकावरती 2.2 ची सरासरी जी मात्र आपण पाहू शकतो षटकाची झालेली आहे. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील दूरवरती उचलतील फेकतील तोपर्यंत चेंडू सीमा पार. अगदी उचलायचा देखील प्रयत्न नाही झाला आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सव्वीस धावा 26. 26 धावा या धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 9 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक. आपी चेंडू होता ऑफ साइडला देखना नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सिरळ निघून जातोय सीमा पार. लावला होता मॅप आणि शोधला आहे गॅप. चेंडू सीमा पार. षटकार. ते 4 चेंडूंमध्ये 14 धावा ज्या मात्र बनल्या आहेत. मागील षटकाचा विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती डबल होती, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर डबल, त्यानंतर पुन्हा एकदा डबल, त्यानंतर पुन्हा एकदा डबल.
आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचे मित्रांनो. जर आपण अर्ध्याच मॅचमध्ये आलं ना तर आपल्याला पॅनल्टी असेल. व्यवस्थापन समितीला देखील विनंती असेल की आपण चोख नियम लावायचेत, कारण 20 मिनिटांचा अवधी असतो पण ते 25-30 मिनिटं घेतात. असं चालणार नाही. आपल्याला बराचसा उशीर झालेला आहे. एकूण 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आता 4थाच सामना चालू आहे. 2 धावा ज्या मात्र ॲड होतील आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 34. 34 धावा या धावफलकावरती आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. 44 धावांचं लक्ष आहे. 10 चेंडूंची 10 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू असतील 7. इथे येस आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती. 6 चेंडू 10 असं समीकरण असेल आणि ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची देखील नोंद करून घ्यायची आहे. साहिल भोईर आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातो. इथून मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी षटकार आणि मॅचचं समीकरण जो मात्र उद्ध्वस्त झालेला आहे. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज होती आणि आता मात्र 5 चेंडू आणि फक्त 4 धाव्यांची गरज. डीजे गरज. 5 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. इथे फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला आले. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. गॅप असेल मोठा. धावांना नसेल तोटा. चेंडू सीमा पार येईल चौकार आणि मॅच विनिंग एफर्ट जो मात्र सुमितच्या माध्यमातून. सुमितच आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल 25 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तोच सुमित आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.